आज या ठिकाणी आपण सर्व प्रेसवाले, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वच जण आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व जण या ठिकाणी जे उपस्थित आहात, तर तुम्हा सर्वांचं मी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी सभापती आणि आत्ताचा संचालक या नात्यानं आणि आदरणीय आमचे नेते आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या वतीनं आपल्या तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो। आणि या ठिकाणी 2 दिवसापूर्वी कोरेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी जी पत्रकार परिषद घेऊन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात चुकीची माहिती देऊन सातारा जिल्ह्यातल्याच काही पण महाराष्ट्रातल्या जनतेची चुकीच्या पद्धतीनं चर्चा केलेली आहे। आणि त्या संदर्भात आज मी आणि आमदार शशिकांत शिंदे साहेब याचा खुलासा करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। आता यानंतर शिंदे साहेब आपल्याला सविस्तरपणाने बोलतील, त्यानंतर परत मी सभापती म्हणून थोडंसं आपल्याशी बोलेन। या ठिकाणी काल जो कोरेगावच्या लोकप्रतिनिधींनी मुंबई मार्केट कमिटीवर आरोप केले, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्ही ज्या वेळेला सत्तेत आलो ते 2 डिसेंबर 2008 आणि त्यानंतरच्या कालखंडात आम्ही आमचे पहिले सभापती दिलीपराव काळे साहेब होते। त्यानंतर 9/9/2010 ला मी सभापती झालो। तो आमचा कालखंड 2014 पर्यंत होता। त्यांनी जो आरोप केला की शेतकऱ्यांच्यासाठी बांधलेले व्यापारी गाळे, ह्या गाळ्यांचं वाटप त्यांनी शेतकऱ्यांना न करता, शेतकऱ्यांच्या मुलाला वाटप न करता व्यापाऱ्यांना केले। आणि त्या वाटपात प्रत्येक गाळा 5 लाख रुपयाप्रमाणे वाटप करून जवळपास 4000 कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला, अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला। मला आपल्याला या निमित्ताने एक सांगावं वाटतंय की त्यांनी जे आरोप केले ते बांधकामच मूळ 90-91 साली त्यावेळेला ती स्थलांतरित झाल्यानंतर तिथलं जे बांधकामचं काम संपूर्ण शिडकोनं करून दिलं आणि हे 90-91 साली हे गाळे बांधलेले आहेत। आणि त्यावेळचं वाटप त्या 466 गाळे जे ते तिथल्या व्यापाऱ्यांनाच द्यावेत अशा पद्धतीचा आदेश त्यावेळेला असल्यामुळं त्यावेळच्या संचालक बोर्डाने ते व्यापाऱ्यांना गाळे दिले। त्याच्याशी मी आणि शशिकांत शिंदे साहेब किंवा आमचं त्यावेळच्या 2008च्या संचालक बोर्डाचा काहीही संबंध नाही। आम्ही 2008-9 ला ज्या वेळेला त्या व्यापाऱ्यांना ती खालची जागा कमी पडती म्हणून त्याच्यावरच्या टेरेसवर जे पॅकिंग करण्यासाठी जे त्यांना पाहिजे होतं त्याच्यासाठी त्यांनी एकदा आमच्याकडे मोर्चा आणला आणि आम्हाला वरचा FSI वापरायला द्यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली। त्यानंतर आमच्या संचालक बोर्डाने ठराव केला आणि तो ठराव त्या व्यापाऱ्यांना वर टेरेसवर पत्र्याचं शेड करून त्या ठिकाणी पॅकेज करण्यासाठी ती जागा उपलब्ध करून FSI द्यावा अशा पद्धतीचा आमचा निर्णय झाल्यानंतर आमच्या संचालक बोर्डाने तो प्रस्ताव आम्ही शिडकोकडे पाठवला। शिडकोने त्याला मान्यता देत असताना 214 रुपये प्रति चौरस फूटप्रमाणे आमच्याकडे पैसे भरा व्यापाऱ्यांच्याकडून घेऊन अशा पद्धतीनं आम्हाला ती मान्यता दिली। त्यानंतरचा तो प्रस्ताव महानगरपालिकेकडे गेला। महानगरपालिकेनं 31 रुपयाप्रमाणे आमच्याकडं चौरस मीटरला पैसे भरावेत आणि त्यांना मान्यता द्यावी आणि त्या अटीवर त्यांनी आम्हाला मान्यता दिली। तिसऱ्यांदा परत हा प्रस्ताव आमचा पणन संचालक जे राज्य शासनाची मान्यता, ती पणन संचालक जे पुणे सेंट्रल बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे त्यांच्याकडे हा आमचा प्रस्ताव गेला। त्यावेळेला राज्याचे पणन मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब की जे आज भाजपमध्ये आहेत
त्यांनी आम्हाला त्यावेळेला त्याची मान्यता दिली आणि त्यात त्यांनी अशी अट घातली की आम्हाला तुम्ही हे वाटप करण्या अगोदर पर्यावरणाची दिल्लीतून मान्यता घ्या. आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव दिल्लीला पर्यावरणाच्या संदर्भातला मान्यतेचा दिला. त्यानंतर 214 आणि 31 हे आम्ही पैसे ज्यावेळेला ह्या सिडकोला आणि महानगरपालिकेला भरल्यानंतर आम्ही व्यापाऱ्यांच्याकडून 600 रुपयाप्रमाणे ते व्यापाऱ्यांच्याकडून पैसे घेतले आणि उर्वरित रक्कम ही आम्ही चेकमार्फत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अकाउंटला भरली. हे सगळं करत असताना काही व्यापारी यांनी तक्रार केली की आमची जागा असताना आम्हाला हे 600 रुपये हे प्रति चौरस मीटर प्रमाणे जास्त होतात, तर ते आमच्याकडून वसूल करू नयेत. अशा पद्धतीने ते कोर्टात गेल्यानंतर कोर्टानंच त्याला स्थगिती दिली. नंतर ज्या वेळेला आम्ही परत मी ज्यावेळेला चेअरमन होतो त्यावेळेला माझ्या सहीचं पत्र मी त्यावेळच्या कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते, त्यांच्याकडे ती पत्र दिलं की 40च्या इन्क्वायरीप्रमाणे आमची इन्क्वायरी करण्यात येईल. असं कधी होत नाही की त्या संस्थेचे संचालक बोर्ड स्वतःहून कधीही इन्क्वायरी मागत नाहीत. आम्ही ती इन्क्वायरी मागितली. त्यांनी काल एक आरोप केला की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी याची इन्क्वायरी लावली. पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री असताना इन्क्वायरी करण्याचा प्रश्नच आला नाही. मनोज सोनिक हे ज्या वेळेला 2014ला मला वाटते काय ते 2 डिसेंबर 2014ला आमची बॉडी गेली मुदत संपल्यामुळं आणि तिथं प्रशासक आला, त्यावेळेला मनोज सोनिक हे प्रधान सचिव हे त्यावेळेला प्रशासक म्हणून आमच्या मुंबई मार्केट कमिटीला आले आणि त्यावेळेला याच्या तक्रारी नागपूरच्या अधिवेशनात विषय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना याची चौकशी करून अहवाल सादर करावा अशा पद्धतीचे आदेश दिले. त्याच्यावर मनोज सोनिक साहेबांनी त्याची इन्क्वायरी करून आदेश दिलेले. त्यांचं म्हणणं असं आलं मनोज सोनिक साहेबांचं की जे तुम्ही 600 रुपये घेताय ते कमी आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही वाढीव रक्कम घ्यावी अशा पद्धतीचा आदेश त्यांनी दिला आणि त्यात 68 कोटी रुपये एवढी रक्कम अजून आपण त्यांच्याकडून घ्यावी अशा पद्धतीचा मनोज सोनिक साहेबांचा अहवाल आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला परत मागणी करायला सुरुवात केली त्यावेळेला व्यापाऱ्यांनी जो कोर्टातनं स्टे घेतला होता त्याच्यामुळे ते थांबलं. त्यानंतर राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पणन आणि कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आम्हाला पत्राद्वारे कळवलं की आपण आता हे पैसे वसूल करून घेऊ नयेत. आणि आजही तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांना मी आवर्जून सांगेन की तो FSI हा आजही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात आहे. जे मी सभापती म्हणून 40ची इन्क्वायरी करावं असं पत्र दिलं त्याची माझ्याकडे एक कॉपी मी तुम्हाला देतो. त्यानंतर हे 466 गाड्यांच्या संदर्भातलं त्यांनी जो आरोप केला ते 90-91चं त्यावेळचं म्हणजे आम्ही चेअरमन होण्याच्या आधी जवळपास 18 वर्ष ते वाटप झालेले, त्याच्याशी काडी मात्र सुद्धा आमचा संबंध येत नाही. परंतु राजकीयदृष्ट्या चुकीच्या पद्धतीनं आरोप काल शिंदे साहेब लोकसभेचा अर्ज भरणार आणि म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा जाणून बुजून आरोप करण्याचा त्यांनी आमच्यावर प्रयत्न केला. दुसरी गोष्ट त्यांनी एक सांगितलं की कोर्टाचे दरवाजे ह्यांना आता बंद झालेले आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल होणार. मी तुम्हाला आवर्जून सांगतो 19 मार्चला जो कोर्टाने निर्णय दिला होता त्यात आमच्यावर गुन्हे दाखल करावेत असा अजिबात नाही. त्यांनी फक्त की जर तुमच्यावर दोषच नाही तर तुम्ही कोर्टात कशाला आला या मुद्द्यावर त्यांनी तो रिजेक्ट केला. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा कोर्टात गेल्यावर 24 तारखेला जो कोर्टाचा की इथं मी या ठिकाणी त्या ह्याची नक्कल यांनी कॉपी आणली की तुमच्याकडे मी प्रेसला देतो. 6 आणि 7 नंबरला त्यावेळेला कोर्टानं जो आदेश दिलेला आहे की आम्ही 19च्या निर्णयात आमचा असं म्हणणंच नाही की यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, हे कसं लिहिलंय. आणि म्हणून त्यांनी शासनाकडं तशा पद्धतीची आम्हाला रिपोर्ट द्यावा अशी मागणी सुद्धा केलेली. म्हणजे धातांत हे सगळं खोटं आहे.
मी तुम्हाला एक सांगेन, साहेब नंतर सविस्तर बोलतील, परंतु तुमच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्राला या निमित्तानं सांगेन की कोरेगाव तालुका हा सुसंस्कृत तालुका. स्वातंत्र्यानंतर त्या कोरेगाव तालुक्यात मला वाटतं पवार साहेब आमदार होते, त्यानंतर की शंकरराव घारगे आमदार होते, त्यानंतर आनंदराव फाळके आमदार होते, त्यानंतर दत्तोबा अण्णा आमदार होते, त्यानंतर शंकरराव जगताप आमदार होते, त्यानंतर शालिनीताई पाटील आमदार होत्या, आणि त्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी 10 वर्ष तिथं प्रतिनिधित्व केलं. परंतु इतका बालिश आणि भंपक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर कधी पाहिला नाही. एवढा कोरेगाव तालुक्याचा आत्ताचा आमदार हा भंपक आणि बालिश आहे. आपण आरोप करताना कुठलीही गोष्ट जर ती सत्य, मी सगळ्या कॉप्या आणल्यात आपल्याकडे समोर, सगळ्या देतो, म्हणजे काय नुसतं तोंडी नाही, लिखी स्वरूपात देतो सगळ्याला आपल्याला. यात जर काय खोटं असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा आम्ही भोगायत आहे. परंतु चुकीचं लोकसभेला उमेदवारी मिळाल्यानंतर एखाद्या माणसाबद्दल द्वेष किती करावा, आणि मग दुसऱ्या दिवशी अर्ज भरायचा म्हणून आदल्या दिवशी पत्रकार परिषद. अरे 4,000 कोटी, आता जर 4,000 कोटी असते तर यांच्याऐवजी मीच खासदार झालो असतो ना, कशाला बाकीच्या भानगडीत पडलो असतो. एवढे जर पैसे आमच्याकडे असते. आणि 90-91चा बांधकाम, त्याची तरी त्यांनी थोडीशी माहिती घ्यायला पाहिजे की बांधकाम कधीच आहे. म्हणून दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगून साहेब बोलतील, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या जिल्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद भोगलं, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, आणि आजचे मुख्यमंत्री सुद्धा सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. अशा एका चांगल्या मुख्यमंत्र्यांना असल्या बालिश आणि भंपक आमदारांच्यामुळं कुठेही कमीपणा येणार नाही याची दक्षता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मी नम्रपणाने विनंती करतो. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत हा संदेश पोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि माझं बोलल्यानंतर शिंदे साहेबांनी पुढील बोलावं अशी विनंती करतो. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांचं, मीडिया पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हटलं तर मागेच याच्या बाबतीमध्ये खुलासा मी केला होता, परंतु काल उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अगोदर नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करून रडीचा डाव खेळणाऱ्यांच्याबद्दलची सत्यता जनतेसमोर आणि लोकांसमोर आपल्यासमोर यावी ही प्रामाणिक इच्छा असल्यामुळे बाळासाहेब सोळसकर संचालक होते, चेअरमन होते, त्यांच्याबरोबर ही पत्रकार परिषद घेतली. कारण विशेषतः आमच्या दोघांचा उल्लेख फार केल्यामुळे त्यांनी आणि आम्ही ठरवलं की आपण सत्य लोकांच्या समोर सांगतो. 2 विषय आपल्याला सांगतो. एक विषय असा आहे की लोकशाहीमध्ये ज्यावेळेला निवडणुका होतात किंवा लोकशाहीमध्ये राजकारण होतं तर आरोप प्रत्यारोप होणं हे आपण समजू शकतो. पण सध्याच्या काळामध्ये यामध्ये ज्या पद्धतीने आरोप आणि ज्या पद्धतीने यंत्रणेचा वापर करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न होतो, त्यामुळे विनाकारण राजकीय याच्यामध्ये एक विश्वासार्हता संपते अशा प्रकारचं निश्चितपणाने चित्र पाहायला मिळतं. 2 विषय या ठिकाणी आपल्यासमोर आहेत. एक योगायोग म्हणावा का ठरवून झालेलं काम मला कळत नाही, परंतु पत्रकार परिषद झाली की माझा फॉर्म भरण्याच्या अगोदर 1 दिवस झाली, आणि ही 1 दिवस अगोदर पत्रकार परिषद होत असताना काही सत्य गोष्टी लोकांच्या समोर यावं. आपल्याला कल्पना असेल मागच्या वेळेला सुद्धा अशा प्रकारचा एक प्रयत्न या ठिकाणी एक टॉयलेट घोटाळ्याच्या संदर्भामध्ये केला होता. मी त्याची कागदपत्रंसुद्धा आपल्याला देणार आहे, ज्यामध्ये माझा कुठलाही प्रकारचा संबंध नव्हता. त्याला अशाच प्रकारचा संबंध दाखवून तशा पद्धतीची मी कोणाची तरी शिफारस केली, आणि त्या शिफारशीमुळे या बाबतीमध्ये निर्णय तर मी घेतला नव्हता. निर्णय चेअरमन असतील, निर्णय त्याचे सचिव असतील किंवा निर्णय संचालक बॉडी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेल्या निर्णयावर फक्त एक टीका करायची व राजकीय मत दूषित करायचा असा प्रयत्न झाला. तो सुद्धा अशा प्रकारची पत्रकार परिषद झाली, त्यावेळेलासुद्धा अशा प्रकारची वल्गना झाली. मी तुम्हाला वाटलं ज्यांनी आरोप केले होते त्याच्या मला वाटतं मागे त्याच्या
पत्नीचं आणि त्याचं स्वतःचं मी संभाषणसुद्धा ऐकून दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की राजकारणामध्ये कुठल्या हीन पातळीवर राजकारण जातं, कशा पद्धतीने आमचा उपयोग केला, किंबहुना मला आत्महत्या करायला कशी भाग पाडली, या सर्व गोष्टीची चर्चा केली गेली. योगायोगाने एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणारी बरीच मंडळी एकत्र आली की षडयंत्र होतं. काल पण आमच्या सहकाऱ्यांनी पण त्याच पद्धतीचा उल्लेख केला. काही गोष्टी खरं सांगणं गरजेचं आहे, कारण मी सुसंस्कृत राजकारण करण्याच्या मानसिकतेतला मी माणूस आहे. मी विरोधकावर सुद्धा अशा प्रकारचा कधी षडयंत्र करण्याचा प्रयत्न करत नाही. तसा करण्याचा प्रयत्न केला तर बरीच कागदपत्र मी तुम्हाला रोज देईल. असो, ते त्यांच्या कर्माने मरतील. ज्या लोकांनी आरोप केले ते लोक काही महिन्यापूर्वी नव्हे तर काही वर्षापूर्वी एकत्र आलेले आहेत. ज्यांना आम्ही सत्तेवर बसवलं, ज्यांना आम्ही त्या ठिकाणी योगदान दिलं, त्यांना व्यक्तिद्वेषपणा किंवा एखाद्या वेळा माणूस मोठा झाला कमी झाला त्याचा कदाचित द्वेष असेल किंवा असूया असेल, ही मंडळी आत्ता एकत्र आलेली नाही आहे. ही मंडळी पहिल्यापासून एकत्र आलेली आहे, जेणेकरून माझ्या राजकीय कारकिर्दीचा जर अडथळा दूर झाला तर त्यांची अर्धी त्या ठिकाणी मार्ग सुकर होईल म्हणून काही मंडळी एकत्र आले आहेत. मी नावं सांगायची काय सांगत नाही, परंतु ज्यांनी आज आरोप केले त्या सर्व मंडळींनी एक षडयंत्र केलं होतं. ते पहिल्या वेळा केलं होतं. हे आज मी प्रथमतः प्रामाणिकपणाने पत्रकारांच्या समोर आणि जनतेच्या समोर सांगतो. ह्या लोकांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्या कॉलर आय डी माझ्याकडे आहेत, त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. कोणाला संभाषण केलं, कशा पद्धतीने शिफारस केलं, कोण त्या ठिकाणी या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी एकत्रित मंत्रालयात गेले, याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत. हे करण्याचं कसं असतं की एखाद्याला जाणीव, मी एकाचं नाव घेत नाही कारण त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही, पण काही लोकांनी काल जो उल्लेख केला गेला माझा, त्या बाबतीमध्ये मला खंत वाटली की खुर्चीवर बसवणारे पण आम्हीच होतो. यावेळेला आम्ही कधी अपेक्षा केली नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये पक्षाला महत्त्व देऊन आम्ही विरोधात भूमिका केली, त्यांनी उद्या प्रचाराच्या माझ्या विरोधात भूमिका घेतली, मला काय त्याची फरक पडत नाही. परंतु ते करताना आम्ही काही पत्ते आणि तत्त्व पाळलेली आहेत. आम्ही जर तोंडं उघडली तर बरंच काय बाहेर येईल, पण आमची ती संस्कृती नाही. असो, पण तरीसुद्धा मी सांगतो, हे त्रिकूट जे जमलेलं आहे हे आता ह्या प्रकरणात नाही, त्याच्या अगोदरपासून जमलेलं आहे. जेणेकरून कशा पद्धतीने करताना हे सगळेजण आपल्या अधिकाराचा वापर करून त्याचा प्रयत्न करतायत. आणि मग तो प्रयत्न करताना आपण बघितलं तर मागे या संदर्भात माझी कारवाई झाली म्हणून अख्ख्या माथाडी कामगारामध्ये संतापाचं वातावरण आल्यानंतर त्यांनी दिलेलं प्रेसला नोटसुद्धा आणि प्रेसमध्ये जे त्यांनी संभाषण केले ते तुम्ही ऐकलं आहे. एका बाजूला तुम्ही सांगता की ते दोषी नाहीत, काही नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला परत सांगतात की अशा प्रकारचा दोष होतो. असून दे, शेवटी माथाडी कामगार हा निर्णय घेत असतो. माथाडी कामगार माझ्या मागं आहे हे मला 100% खात्री आहे. आणि माथाडी कामगारांना चांगलं कोण, वाईट कोण, कोण संघटना, कोण काय, कशा पद्धतीने आहे ते सर्व कल्पना आहे. तरीसुद्धा ते माझ्या भाऊ आहेत आणि मी राजकारणामध्ये त्यांनी कोणाच्या बरोबर काम करावं हा त्यांचा प्रश्न आहे. कदाचित उदयनराजेंच्यावर मी काम त्यावेळेला केलं होतं पक्ष म्हणून, तेच उदयनराजे त्यांचे बरोबर उमेदवार होते. आता तेच उमेदवार असताना प्रचार करणाऱ्याच्या विरोधात का त्याच्या विरोधात उभे राहिले त्याचा प्रचार करता हा त्यांचा प्रश्न आहे आणि मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आज उद्या ते आम्ही कधी विचारातून एकत्र येतील, त्यांना वाटलं तर ते माझ्यावर त्या पद्धतीने भावना व्यक्त करतील. असो, मी त्यावर जास्त बोलणार नाही. पण हे सत्य एवढ्यासाठी आणतो पुढे की हे एकदा दोनदा नव्हे तर तीनदा चारदा झालेलं आहे. मी पोलीस स्टेशन असेल, प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्न करून मागेसुद्धा असा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टाने ते मला काही लोकांनी विचारलं की तुम्ही मग जामीनवर का बाहेर आहात. असं आहे, जर त्या ठिकाणी खोटे आरोप करून, अधिकाराचा वापर करून जर आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर लोकशाहीतून त्या ठिकाणच्या यंत्रणेकडून जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावा लागतो. आणि म्हणून त्यावेळेला ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले होते, ज्याच्यामध्ये ते गुन्हे दाखल होऊ शकत नसतानासुद्धा कलम जी टाकली होती, ते षडयंत्राचा भाग होता. आणि तो षडयंत्राचा भाग मला उधळून लावायचा होता म्हणून मी न्यायदेवतेचा दरवाजा ठोठवला. न्यायदेवतेचा दरवाजा एवढ्यासाठी ठोठवला आणि मला अभिमान आहे की त्यावेळेला न्यायदेवतेने लगेच बघितल्या ती केस फेकून दिली आणि सांगितलं की यांना जामीन मंजूर करा. मी जामीन घेतला नसता तर कदाचित यांचं स्वप्न होतं की लोकशाहीमध्ये निदान विरोधक 6 महिने हा आत राहावा, जेणेकरून माझा रस्ता सप होईल.
लोक फार सुज्ञ आहेत, तेवढी सोपी नसतात. तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा कधीतरी स्फोट होतो आणि त्याचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा या अशा घमेंडखोर लोकांना आस्त लांब लागत नाही. म्हणून मी त्यावेळेला जामीन घेतला होता आणि आज उदरमात्याने बाहेर पडतो. कोर्टामध्ये केस काय निकाल लागेल याची मला पूर्ण खात्री आहे. राहिला आता परवाचा त्यांचा कालचा आरोपाचा. आज मी पुराव्यासकट आपल्यासमोर आलेले आहे. त्यांनी जे आरोप केलेले आहेत की शेतकऱ्यांसाठी गाळा वाटप करत असताना तो शेतकऱ्यांच्या असताना यांनी त्यांच्या हितसंबंध त्यांनी पुरावे द्यावे की कुठल्या हितसंबंधाने कुठल्या लोकांच्याकडं कोणाला आम्ही गाळे विकले ते. हे गाळे आम्ही विकलेलं नाही. ज्यावेळेला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विषय मुंबईमध्ये आला, वाहतूक कोंडीचा विषय आला, तर तिथे असणारे जे व्यापारी आहेत, जे व्यापार उद्योग तिथे सध्या त्या ठिकाणी करत होते, त्या मुंबईच्या लोकांच्या व्यापाऱ्यांचीच नावं दाऊद कमिटी नेमली होती. त्यांना कल्पना नसेल, पण या सर्व निकषावर, या सर्व गोष्टीवर शासनाची धोरणं, कोर्टाची धोरणं ग्राह्य धरून त्यांनी त्या पद्धतीने जे लोक तिथं व्यवसाय करतात, प्रत्येक 5 मार्केटमध्ये त्या व्यवसायाची लोक तिथं न्यायची, अशा प्रकारचा निर्णय झाला. त्यांनाच वाटप आम्ही नसताना 1990 साली त्या ठिकाणी वाटप सिडको, बाजार समिती आणि व्यापारी यांच्याशी करार होऊन झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा चुकीचा अशा प्रकारचं वाटप झालं नाही हे मी स्पष्ट करतो. त्यांनी सांगितलं की हे गाळे आम्ही वाटले. शेतकरी धांदात किती खोटं बोलावं त्याला प्रमाण असावं. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेतला असं त्यांनी सांगला, तो पहिला चुकीचा आहे. राहिला दुसरा, 4,000 कोटीचा घोटाळा होत असताना ते 5 लाखाला 3 लाखाला सिडकोचं पत्र आहे की त्यांच्याकडं कितीने आकारणी करून सिडकोने पैसे भरून घेतलेले आहेत. कोणत्याही संचालक बाजार समितीने पैसे भरलेले नव्हते. 1990 साली जेव्हा आम्ही नव्हतो त्यावेळेला सिडकोने जो रेट फायनल केला होता तो रेट त्या प्रमाणात सिडकोने त्यांना दिला होता. ते आकारणी सिडकोकडे भरली गेली. आता ती भरल्यानंतर ह्यांना कुठून रेट मिळाला मला माहीत नाही. दुसरा आरोप जो आहे तो FSI घोटाळ्याच्या संदर्भामध्ये. FSIच्या बाबतीमध्ये नियम तुम्हाला सांगतो काय तो. गेल्या अनेक वर्षापासून तो FSI शिल्लक होता. मार्केट कमिटीमध्ये तुम्ही उद्याही जाऊन बघा. जेव्हा FSI शिल्लक आहे त्या मार्केटच्या वरती त्याच व्यापाऱ्यांनी गाळ्यावरती त्याच्या बांधकाम करावं अशा प्रकारचा निर्णय आणि मागणी झाली. तो FSI दुसऱ्या कोणालाही विकता येत नाही. तो FSI कोणालाही वाटप करता येत नाही. तो ज्या मालकाचा FSI शिल्लक आहे त्याच मालकाला तो FSI द्यावा अशा प्रकारची मागणी आल्यानंतर रिसर मी बोलतोय, रिसर सिडको, रिसर महानगरपालिका, रिसर पणन, रिसर मंत्रालयातले मंत्री त्या काळातले, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते, त्यावेळेला हर्षवर्धन पाटील साहेब होते, अनेक मंडळी होते. या सगळ्यांची रिसर नियमानुसार त्यांनी परवानगी दिल्यानंतर तो आम्ही तशा पद्धतीची आकारणी करण्याचा निर्णय घेतला. आता ते निर्णय घेत असताना या ठिकाणी एका अधिकाऱ्याने त्याच्या बाबतीत हरकत घेतली. पहिल्या प्रथम संचालकांनी 2014 साली अशा प्रकारची परतफेर चौकशी करावं म्हणून मागणी आम्ही केली आणि त्याच्यामध्ये मग या चौकशीतून तुम्ही निर्णय जो द्याल त्याची अंमलबजावणी आम्ही अशा प्रकारची करू, अशा प्रकारची प्रथमता मागणी आम्ही केली आणि त्याचे कागदपत्र मी तुम्हाला देतो. या चौकशीमध्ये ज्या पद्धतीने हे केलेलं आहे जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रक्रिया थांबवण्याच्या बाबतीमध्ये शिल्लक चटई क्षेत्राचा कुठलाही ताबा आम्ही दिलेला नाही. अजूनही ताबा आमच्या बाजार समितीकडेच आहे. जर माझा FSIच वाटप केला नसेल तर तुम्ही आमच्यावर आरोप कसे करताय. दुसरं, 214 रुपये रेट त्यावेळेला सिडकोचा जो होता, सिडकोचा, कारण सिडकोची प्रॉपर्टी, तो 214 रुपये रेट सिडकोचा घ्यावा असं लेखी पत्र सिडकोनी आणि महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर 600 रुपये रेट वेगवेगळ्या ह्याच्या नियमातून आम्ही आकारणी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. त्याला रिसर मंत्रालयातून रिसर पणननी वगैरे सगळ्यांनी परवानगी दिली आणि हे दिल्यानंतर आम्ही ज्यावेळेला आरोप झाला तेव्हा चौकशी समिती केली. त्या चौकशी समितीमध्ये मनोज सौनिक म्हणून होते. त्यांनी त्या ठिकाणी त्याची निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. त्यांनी चौकशी केली. त्यांनी सरळ सांगितलं संचालक मंडळाचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही.
हे मनोज सौनिकांच्या अहवालामध्ये आहे, जे अहवालाचा उपयोग करतात ते कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये संचालकाचा हे नाही. फक्त त्यांनी एकच सांगितलं की सिडकोच्या रेटने आकारणी करण्यापेक्षा तुम्ही रेडी रेकनरच्या रेटने आकारणी करा आणि तशा प्रकारची दुरुस्ती करून तशा प्रकारे तुम्ही कारवाई करा. हा आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तसा ठराव केला आणि व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून की तुम्हाला आता या अशाप्रमाणे इतका रेट द्यावा लागेल. त्याला कोर्टामध्ये व्यापारी गेले, त्या कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतलेला आहे, स्थगिती घेतलेली आहे. हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. व्यापारी विरुद्ध बाजार समिती म्हणजे आम्ही त्यांच्याकडून रिकव्हरी काढली. अशा प्रकारचं ते प्रलंबित कोर्टामध्ये असताना त्यांनी सांगितलं मग तुम्ही जामीनसाठी का गेला. मी सांगतो त्यावेळेला जामीनसाठी जात असताना या ठिकाणी आणि विशेषतः ते त्यांच्या ताब्यात FSI मिळालेला नाही. बाजार समितीच्या ताब्यातच FSI असताना सुद्धा 62 कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी बाजार समितीमध्ये भरलेले आहेत. आता हे आम्हाला सांगितलं की मग तुम्ही जामीनसाठी का गेला. त्याला मी सांगतो चुकीच्या प्रकारचा आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय हेवेदाव्यामध्ये ज्यावेळेला काढला गेला तेव्हा आम्ही जाऊन बाजार समितीच्या संचालकांनी चेअरमन वगैरे आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथं स्थगिती घेतली आणि त्यांनी सांगितलं की ह्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करू नये. आता ती स्थगितीच्या बाबतीमधलं महाशयांनी त्या ठिकाणी अर्ज केला आणि नेहमीप्रमाणे उत्तर घेतलं आणि उत्तर घेतल्यानंतर याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचं पत्र काढलं. मी राजकारणाचा भाग सांगतो. या राजकारणाच्या भागमध्ये परवाच्या दिवशी जे आदेश निघाला यांनी बसून काढलेला, ठाण मांडून 3 दिवस जे बसतात, मागच्या आदेशाच्या वेळेला जसं तसंच केलेलं आहे. आत्तासुद्धा तसाच आदेश काढताना त्यांनी आदेशामध्ये काय जगलरी केली दाखवतो. म्हणजे किती राजकारणाचा ते म्हणतात त्याच्यात भाग नाही. मी फक्त उल्लेख करतो त्यांच्या त्या जगलरीचा. उत्ते 28 मार्च 2024ला ऑर्डर काढली. 28 मार्च 2024ला अशीच ऑर्डर मागची पण काढली होती. 28 मार्च 2024ला जी ऑर्डर काढली त्या ऑर्डरमध्ये सरळ त्यांनी काय लिहिलं बघा. एक ओळीचं फक्त त्याच्यात पॉईंट टाकला. सदर प्रकरण न्यायालय खारिज केल्यामुळे पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची 30/11/2016 रोजीच्या पत्रानुसार संबंधित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालकाच्या विरुद्ध कारवाई करणे अपेक्षित आहे. बरोबर आहे. दिनांक 30/11/2016 परत काय पुढे लिहितात बघा, स्वतः त्याच्यात अडकू नये म्हणून. रोजीच्या पत्रामध्ये खालील दिलेले मुद्दे नमूद केले होते. आम्ही 2016ला आम्ही जी स्थगिती घ्यायला गेलो होतो त्यांनी आम्हाला काय सांगितलं. ह्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही स्थगिती उचलतो आणि लगेच उठवायचे प्रयत्न सुरू झाला. आम्हाला कळलं होतं हे उठवणार. आम्ही कोर्टात गेला. कोर्ट म्हणलं तुम्ही त्याच्यात तुमची नावं आहेत का, तुम्ही त्यात दोषी आहात का, तुमचे आरोप झाले आहेत का, मी कशाला जामीन देऊ. ज्यावेळेला तुमचं होईल अशा प्रकारची ती केस आमची त्यांनी डिसमिस केली. डिसिजन दिली नाही, डिसमिस केली की तुम्ही आरोपी नसताना तुम्हाला मी जामीन का द्यायचा. आता हे वरती त्यांनी पत्रामध्ये हे जगलरी लिहिली आणि खाली काय लिहिलं बघा. 2016च्या आदेशामध्ये काय लिहिलंय. मुंबई कृषी बाजार समिती गाळधारक यांच्यात झालेला लीड डील खंड 25 प्रमाणे फरकाची वसुली करण्यात यावी. जी आम्ही मागणी केली होती ती कारवाई करावी अशा प्रकारची सूचना केली होती. त्याप्रमाणे फरकाची वसुली करण्यात आली. 2. वसुली नकार देणाऱ्या गाळेधारकांचे गाळे वाटप रद्द करून वसुलीबाबत जिल्हा न्यायालय ठाणे एक याचिका दाखल केली. हे आम्ही केलेली आहे. त्यांना नोटिसा काढल्या आहे. त्यांची वसुली करत नसेल तर तुमची त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू अशी सूचना केली. त्याची पत्र आपल्याला देतो. 3रा मुद्दा महत्त्वाचा आहे. सदर प्रकरणी दोषी व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. यात नाव कोणाचं नाही. असं असताना सुद्धा मग खाली तुम्ही असं देता आणि वरती असं काय लिहिलं की संचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी. वरती तुम्ही असं लिहिता आणि मग खाली लिहिलं की याच्याप्रमाणे वरती सांगल्या अ ब क प्रमाणे तुम्ही कारवाई करावी अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला. 5वा मुद्दा सांगतो. सद्यस्थितीत माननीय उच्च न्यायालयाच्या 19/2000 आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या खाली त्यांनी अमुक कार्य करण्याकरता पणन संचालकाची नेमणूक केलेली आहे. यानंतर आम्ही परत कोर्टात गेलो. आता मी जो महत्त्वाचा मुद्दा देतोय त्यांनी सांगितले फौजदारी गुन्हे दाखल करावा
म्हणून त्यांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली. कोर्टाने आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही अशा प्रकारचा आमचा आदेश रद्द केला की तुम्ही त्याच्यात नाव नाही म्हणून, तरी आमच्या अशा प्रकारचा आरोप केला गेलेला आहे. याचा खुलासा केला पाहिजे. सिव्हिल मॅटर आहे का? ते बोलले सिव्हिल मॅटर आहे. त्यांनी काय लिहिलं पॉईंट 6 मध्ये, ॲट द कॉस्ट आउटसेट वी मे ऑब्झर्व दॅट द ऑब्झर्वेशन मेड इन पॅरेग्राफ 5 ऑफ द कम्युनिकेशन डेटेड 28 March 2024 the direction were issued by this court in its order dated 19 March 2024 passed in the earlier right petition to take action is not correct reading. मी परत सांगतो, कोर्टाने सांगितलं की मी दिलेल्या 19 तारखेच्या आदेशाचं तुम्ही स्पेसिफिक रीडिंग करेक्ट करत नाही. इट वॉज मेअरली stated that in case any action is taken against the petitioner, their remainder are kept open. त्यांनी सांगितलं तुम्हाला हे करायच्या बाबतीमध्ये ओपन आहे, पण आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. तशा पद्धतीचे आम्ही कुठेही संकेत तुम्हाला दिलेला नाही. हे हायकोर्ट म्हणत आहे. शेवटी हायकोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा अधिकार कसा वापरायचा कसा नाही वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आता एक आहे, ह्या सर्व गोष्टीचे पुरावे मी सगळ्या पत्रकारांना कॉप्या तुम्हाला मी सबमिट करतोय. हे घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये बाजार समितीचे आमचे ठराव, बाजार समितीचा आदेश, बाजार समितीच्यावर या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालं आहे त्याने कोर्टाचे आदेश, हे सगळे तुम्हाला मी सबमिट करतोय. माझं सांगण्याचा हेतू आहे उद्या त्यांनी काय करावं, सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे. पण मी काय घाबरण्यामधला माणूस नाही. लढाईला ज्यावेळेला आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमधली भूमिका करूनच आपण लढत असतो. माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ, न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना. परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा. आजही माझं म्हणणं आहे, जर 4,000 कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल. सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकेल. पण 25-30 वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये खडतर प्रयत्न करून तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून आलेला नाही आहे. 25-30 वर्ष मी साधा कार्यकर्त्यापासून इथपर्यंत मी पोचलेलो आहे. अख्ख्या सातारा जिल्ह्याने बघितलेलं आहे. कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही. जर एखाद्याचं 25-30 वर्षाचं राजकीय कारकिर्दी कपट कारस्थाने संपवण्याचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत थांबूया ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा असेल तर फासा चढवायसाठी तुम्ही षडयंत्र करा, माझी तयारी आहे. परंतु एखादा उमेदवाराला लोकांची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतत टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे. म्हणून तुम्ही तुमची आपली, कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावं लागेल. परंतु यामध्ये लोक फार जागृत आहे. माझं आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचं धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका, दबाव आणू नका. मी घाबरतोय असं नाही, फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली भूमिका ही तुम्हाला घाबरवते. म्हणून काल मिळालेला प्रतिसादसुद्धा लोकांचा फार उदंड होता. फार मनापासून लोक होती. लोक पर्याय शोधायला लागली होती आणि तो पर्याय शशिकांत शिंदेंचा निश्चितपणाने त्यांना ॲक्सेप्ट झालेला आहे. एक अभ्यासू आमदार म्हणून या जिल्ह्याच्या सामान्य लोकांशी असलेला प्रश्न तो कुठलाही असो मी करण्याचा प्रयत्न करणार असेल. पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाने निष्ठावंत म्हणून फुटलेलो गद्दार खोके पैसे घेऊन न जाणारा कार्यकर्ता म्हणून आज लोकांची सहानुभूती नुसत्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तशाच पद्धतीने ही भूमिका राबवत असताना मी प्रामाणिक सांगतो, जनता दरबार असेल, लोक गरीब आहेत, त्यांचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे. आजही मी सांगतो, मार्केटमधला व्यापारी घटक असेल, आपण इथून जावं आणि व्यापाऱ्यांपासून सगळ्यांना कोणाला विचारा. एक माणूस जरी मला बोलला की हे ठराविक जे आहे चौकडी त्यांच्यात अजून एक वकील आहे,
ही 3-4 लोकांची जी चौकडी आहे इज अ ब्लॅकमेलर. मी ते पण पुरावे तुम्हाला भविष्यात देईल. फक्त आता काय की फक्त लोकांच्यासमोर सत्य जावं एवढीच माझी विनंती होती आणि तुम्ही सगळेजण सत्याच्या माध्यमातून उभा राहावा. आणि माझं आजही म्हणणं आहे, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याच्या संदर्भातली संधी द्या आणि त्यात काय निर्णय व्हायचा होऊन द्या. पण लोकांमध्ये मी विकास कामं करण्याचा विजन करणारा खासदार म्हणून मी जातो आहे. मी वैयक्तिक कोणाही आरोप करत नाही, करण्याचा प्रयत्न केला नाही. पण ज्यावेळेला 2-3 दिवसापासून ज्याप्रमाणे एक बोलल्यानंतर दुसरा बसल्यानंतर तिसरा, ही रणनीती बघितल्यानंतर लोकांच्याजवळ सत्यता जावी एवढ्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. आपल्या सर्वांना मी पुरावे देणार आहे, ते वाचावे. त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला सत्य कळेल हे सांगण्यासाठी आज बैठक बोलवली होती. आता एकेकाने बोला. मी सगळ्यांची त्यांचं म्हणणं असे की आरोपांमध्ये जे आहे शशिकांतने जावं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी आणि जर उत्तर देता आली नाहीत, आरोपात तथ्य असेल तर अर्ज माघारी घेणार का असं आव्हान कोणी केलं? मी काल गांधी मैदानावरूनच आलो अर्ज भरायला. लोक किती होते बघितलेलं आहे. आणि मी सांगतो, आता उदयनराजेंनी त्यांचं समर्थन, शेवटी काय ते राजे आहेत आणि माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. मी त्यांच्यावर बोलणार नाही, त्यांनी किती माझ्यावर बोलावं. परंतु मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेन. परंतु साताऱ्यामध्ये चर्चा आहे कोण कसा आहे त्याच्यावर मी जास्त भाषण केलेलं बरं आहे. साहेब, एखाद्या चित्रपटाचा एका डायरेक्टर असतो कुठला तरी मागे, आतापर्यंत जर तुम्ही सगळा प्रवास सांगितला, तुमच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, तुम्ही तुमच्या स्वतः म्हणताय की माझ्यावर ते सगळे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, तुम्हाला त्या मांडवाखालनं जावं लागलेलं आहे, ह्या सगळा खटाटोप करण्यापाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे? तो तुम्ही शोधा. असं आहे, मी त्या बाबतीमध्ये एक मागणी केली होती. अजून एक सत्य सांगतो की ज्यावेळेला माझ्यावर एक केस टाकली गेली होती की शौचालयाच्या बाबतीमध्ये, जिथं काही त्या केसमध्ये म्हणजे वाईट एवढंच वाटतं की एखादा मोठा कुठल्याचा आरोप झाला मी समजू शकतो. त्यावेळेला मी मागणी केली होती आणि त्यावेळेला सभागृहातली कागदपत्र देतो की यामध्ये ज्यांनी आरोप केला तो आत्महत्या करत होता, त्याची चौकशी करावी. बघा, मी मुद्दाम सांगतो. त्यावेळेला माझ्याकडं दोन्ही उत्तर आहेत. ह्यांच्या चौकशीच्या वेळेला बोलले ही पण चौकशी करू आणि ही पण चौकशी करू, हे मला सांगितलं गेलं होतं. आता मला कळत नाही की एकाची चौकशी जरूर झाली, पण ज्यांनी आत्महत्या करायच्या बाबतीमध्ये कोणी प्रवृत्त केलं त्याच्याकडे पुरावे येतात. व्हॉइस तुम्हाला मॅसेज दाखवेल, तो मॅसेज कोणी पाठवले, कशा पद्धतीने केलं, काय केलं आहे, व्हॉट्सअप कॉल आहे, सगळे रेकॉर्ड आहे. सगळे रेकॉर्ड त्यांनी पोलीस स्टेशनला दिले. नवरा बायको जाऊन बसले, त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही. एक ओळीचा पोलिसांचा रिपोर्ट आला की यामध्ये चौकशी करण्यासारखं काही नाही. आश्चर्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन्ही चौकशा करू, मग एक चौकशी होते आणि दुसरी चौकशी होत नाही. याचा अर्थ त्यामध्ये सगळं राजकारणाकडून येतं ना. तुम्ही म्हणत नाही, तुम्ही जे म्हणता 22 एप्रिलचा जो निर्णय आहे, आता कसा आहे प्रत्येकजण आपल्या सोयीने करतोय. म्हणून मी मगाशी काय बोललो मगाशी काय बोललो, न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होऊन द्या. 2016 पासून अजून सिद्ध झालेलं नाही. तुम्ही लक्षात घ्या, 2016 पासून ते त्याला स्टेटस को होता. त्यात कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिट पिटिशन दाखल केले त्याचा पण निकाल लागेल, त्यावेळेला ह्याच्या संदर्भामध्ये विषय होईल. आम्ही कुठल्याही प्रकारचा दोषी नाही. आता उदयनराजे उमेदवार आहेत, त्यांनी त्यांची बाजू घेऊन, कारण काय त्या शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या 2-4 दिवसामध्ये जो काही रिपोर्ट मिळतोय त्यामुळे त्यांची तो विषय ते करतील ना, ते इश्यू करणार नाही. मी असं म्हणाल ना, मेडिकल कॉलेज का बंद पडलं, हायवेचे केबलवाल्यांचं का बंद पडलं, मी त्यांच्यावर बोलणार नाही. कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ. ते मोठे नेते आहेत, परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागं उभे राहू नये अशी माझी विनंती आहे. आदेश सोयीने लावणे एवढीच माझी विनंती होती. आता ते सोयीने लावण्याचा प्रयत्न करता. आदेश काय दिला आहे त्याच्यानंतर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्या 19 तारखेच्या आदेशाचा सोयीने लावताना कोर्टाने आदेश दिलेला आहे. तो किती तारखेला दिला तो तुम्हाला सांगतो.
ही जजमेंट आहे कोर्टाची 12 एप्रिलची. त्या 12 एप्रिलच्या जजमेंटमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणावर कारवाई करा असं सांगितलेलं नाही. आम्ही कारवाई करा असं सांगितलं नाही, तुम्ही चुकीचा अर्थ लावताय. आणि तशा प्रकारचा पूर्वीच्या आदेशावर ह्यांनी ज्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यासाठी होती, राजकीय कारवाई करण्यासाठी होती. मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो, अगदी स्मरण परमेश्वराला समोर सांगतो, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही. तरीसुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे. पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या, त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे. पण अधिकाराचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल करा आणि यांना आतच ठेवा, ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतोय की ह्यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार येत असेल किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी उदयनराजेंना आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन तो व्यापाऱ्यांमध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ, मार्केटमध्ये जिथं घडली घटना ना तिथे जाऊया. त्या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असं असं झालं तर मी पाहिजे ते हरेल. हा हो ना. नाही नाही आपलं नव्हतं. नाही नाही भाजप 2016ला भाजप. हा आरोप झाले त्यावेळेला ते पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशी करायला होती असा आरोप काल महेश शिंदेनी केला होता. मात्र त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी केलं नाही. यात तथ्य काय? पृथ्वीराज चव्हाण बोलतात त्यात तथ्य आहे की महेश शिंदे बोलतात त्यात? नाही, याच्यात तुम्हाला सांगतो का असं आहे की आत्ताच्या घडीला आरोप करून गैरसमज पसरून देण्याचा नवीन खूळ असतं. जनतेच्यामध्ये आपले अशा प्रकारचे गैरसमज करून कशा प्रकारे होईल त्यात काही तथ्य नाही. मी मगाशी सांगितले, मी कागदपत्र दिलेले आहे त्या आता देतो तुम्हाला. त्यामध्ये एका अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर त्याच्यावर चौकशी समिती नेमावी आम्ही मागणी केली, राज्य सरकारने ती ॲक्सेप्ट केली. चौकशी समितीचा अहवाल आला, त्यामध्ये आम्ही दोषी दाखवलेलं नाही आणि त्याच्या पद्धतीचे दोषी न दाखवल्यामुळे आम्ही क्लीन आहोत. तरीसुद्धा आपण म्हणता त्याप्रमाणे मग सगळेच चौकशी करायची झाली तर माझं म्हणणं आहे की सरकारने सगळी चौकशी करावी. मंत्र्यांनी ऑर्डर कशी काढली, पणन संचालकाने ऑर्डर कशी काढली, ज्या पणन संचालकाने आमची चौकशी नेमाची सांगतायत त्यात पणन संचालकाने ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेलं आहे ना. पणन संचालकांनी त्याला मान्यता दिली की 600 रुपयात देऊन टाका म्हणून, तेच पणन संचालक आता चौकशी करताय. म्हणजे सरकारचा दबावाचं तंत्र वापरलं जात आहे, त्याचा हा परिणाम आहे. साहेब तुम्ही त्या त्रिकुटाचं नाव म्हणायचं. हा त्या त्रिकुटाचं जे षडयंत्र करताय तुम्ही, तुमच्या विरोधात जे षडयंत्र करताय स्पष्टपणे नाव म्हणायचं. नाही, मी आता यांची नावं सांगितली ना, यांची नावं पण सांगितली. बघा शेवटी प्रशासनावर कोणी असो, ज्या सरकार असतं त्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी प्रशासनावर किती दबाव आणायचा. आता या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार सर्वांना जर असं वाटत असेल की आम्ही फार मोठे आहोत, कलेक्टरपासून SP पासून जिल्ह्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांवर काय काय कशा पद्धतीने चाललं आहे तसाच अधिकाराचा उपयोग होतोय सगळीकडं आणि हे दुर्दैव आहे. ऑर्डरमध्ये शेवटचं वाक्य आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. इट इज क्लेरिफाईड दॅट इन द केस एनी ॲक्शन ऑर इंटेन्शन ऑफ क्रिमिनल प्रोसिडिंग्स is undertaken by Director of Marketing, the petitioners are free to raise a challenge to the same in accordance with the law. म्हणजे आता एक असं वाटतंय का आपल्याला की तुमच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला नाही होऊ शकते असं वाटतंय का? मी तुम्हाला आताही सांगतो, अटकेची कारवाई त्यांनी काल स्टेटमेंट दिलं, मी क्लिअरिफिकेशन करणार. मी अटकेच्या संदर्भामध्ये कधी ते म्हणतात मग घाबरलेत का काय, मी अजिबात घाबरत नाही. मी घाबरत नाही. फक्त एकच आहे की अटकेच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होऊन द्या. यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि ह्याला काही त्याला हे योग्य होत नाही असं माझं म्हणणं आहे. आवाहन केलेलं आहे की तुम्ही ॲक्शन घ्या. हां, महेश शिंदे जे म्हणतात परवा एक प्रेस कॉन्फरन्समध्ये एक असं म्हणतात ते की सैनिकांनी आता ॲक्शन घेणं गरजेचं आहे. पणन संचालकांनी आता याच्यामध्ये इनिशिएटिव्ह केला पाहिजे आणि तुमच्यावर कारवाई करायला पाहिजे. नाही, सैनिकांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही. तुम्ही रिपोर्ट अर्धा वाचताय. सैनिकच्या रिपोर्टमध्ये सैनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही. फक्त त्यांनी सूचना अशी केलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेकनरपणाने घ्यावे आणि व्यापाऱ्यांकडून वसूल करावे. आम्ही FSI पण वाटप केलेला नाही. FSI बाजार समितीच्या ताब्यात आहे.
आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे याची चौकशी करावी. मग अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत का, कोण आहे का, XY आहे का, Y आहे का, Z नाही ना. एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल समजा, यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल समजा, पण त्याच्या दोषारोप तर टाकला पाहिजे ना. दोषी कोण आहे हे जोपर्यंत अजून सिद्ध होत नाही असंच सांगणार का नाही आंबेकरांवर जाऊन आणि गुन्हा दाखल करा, ते होऊ नये. आमचं तेवढंच म्हणणं आहे. एक गोष्ट सांगतो, एक तुमच्यावर जर हे म्हणजे मोठे आरोप करत असतील, तुमची बातमी करत असतील, तर तुम्ही त्याच्यावर दावा दाखल करणार आहात? 100% असं आहे की अशा पद्धतीचे सातत्याने वारंवार होत आहेत. त्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारची एक उमेदवार म्हणून मी आहे, बदनामी करण्याचे पुरावे नसताना 100% त्याच्या आबरू नुकसानचा दावा मी दाखल करेन. एक हे जे खरं खोटं बोलतात ना, त्याची 2 उदाहरणं आहेत. एक मिनिट, त्यांनी 2 गोष्टीचं तुम्ही समजून घ्या. त्यांनी काय सांगितलं की आमच्या ते कागद आणलेले आहेत ना, प्रिंट करून आणली का कागद? 90-91 आणि आम्ही चेअरमन बॉडी आली 8ला. हा एक प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी हा विषय केलेला नाही. 2014ला आमची बॉडी गेली सरकार